शासकीय धान्य खरेदी केंद्रावर हमी भावाने धान्याची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमी भाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागते. नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत असून शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये नोंदणी करून घ्यावी लागणार, अन्यथा त्यांना शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्याची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागेल. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून हमी भावाने धान्य खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 117 धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर या केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी 91,867 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर 1,11,085 शेतकऱ्यांची 117 धान्य खरेदी केंद्रावर 3,97,100 क्विंटल धान्याची विक्री केली आहे. मात्र अद्याप 30 नोव्हेंबरपर्यंत खरेदी झालेल्या 1,11,182 शेतकऱ्यांचे 91,33,31,518 रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 75,000वर शेतकरी धान्य विक्री करणे शिल्लक आहे. त्यामुळे त्या काही दिवसात धान्य खरेदी केंद्रावर धान्याची आवक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते. पण शासनाने चुकारे अदा करण्यासाठी नवीन भीम ॲप सुरू केला आहे. याच्या अद्ययावती करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पुन्हा 15 दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अद्याप 1,11,082 शेतकऱ्यांचे 91,33,31,518 रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले नाही. शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत दिलेली होती. तदनंतर त्यामध्ये वाढ करून 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिलेली आहे. सध्या मार्केटिंग फेडरेशनने 91,867 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. त्याबरोबरच 11,182 शेतकऱ्यांची 3,97,100 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. सदरची प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवर चालू आहे. भीम नावाचं पोर्टल आहे, त्यानुसार सदरची खरेदी चालू आहे. तसेच सबेड संस्थाकडून हुंड्या प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे शासनाकडून रक्कम प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या बँक खात्यामध्ये सदरची चुकारीची रक्कम अदा केली जाईल. खरेदी झालेल्या 1,11,182 इतक्या शेतकऱ्यांची खरेदी ही 30 नोव्हेंबर 2024 अखेर झालेली आहे. तर त्याची रक्कम 91,33,31,518 या आता आम्ही सबेड संस्थाकडून हुंड्या त्यांच्या मागवित आहोत. त्या हुंड्या प्राप्त झाल्यानंतर सदरच्या शेतकऱ्यांना याची चुकारी करता येणे शक्य होईल.